नमस्कार, मनीषा स्पाइस अँड डाइस या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसाला ब्रेड एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टी कसे बनवायचे हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा एकदम बारीक चॉप करून घेतला, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली, एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतला, थोडीशी चिली फ्लेक्स घेतलेले आहे, एक चमचा आलं लसूण पेस्ट, 5 ते 6 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून, चवीपुरतं मीठ, थोडेसे ब्रेड आणि एक मध्यम आकाराची वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। तर मी इथे पनीर पण घेतलेलं आहे। पनीर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापर करा, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। तर एका वाटीमध्ये मी आता डाळीचं पीठ हे ओतून घेतलेलं आहे। तर टोमॅटो, कांदा यामध्ये ॲड केला, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, त्याचबरोबर चिली फ्लेक्स टाकलेले आहे। तर चिली फ्लेक्स टाकणं सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही हिरव्या मिरच्यांची संख्या वाढवू शकता। मी घेतलेल्या हिरव्या मिरच्या या चवीला एकदम फिक्क्या आहेत, त्यामुळे मी जास्त घेतल्या। तर तुम्ही घेतलेल्या मिरच्या किती तिखट फिक्क्या आहेत त्यानुसार तुम्ही मिरच्यांची संख्या घेऊ शकता। तर मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर। तर हे बॅटर भिजवायला मी आता हे 1 वाटी डाळीचं पीठ आहे, तर त्यासाठी मी 1 वाटी पाणी घेणार आहे। तर आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे। पाणी हे एकदम ओतायचं नाही, तर थोडं थोडं आपल्याला मिक्स करून असं पीठ भिजवून घ्यायचं। तर हे पीठ तुम्ही जितकं फेटाल तितके मसाला ब्रेड हे हलके होतात किंवा फुलतात ते जास्त। तर मी चवीपुरतं लाल तिखट आणि थोडीशी हळद यामध्ये आता ॲड केलेली आहे। तर या पद्धतीची बॅटरची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे। तर मी पुन्हा इथं थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे, थोडंसं आपण याला आणखी थोडं पातळ बनवू। तर आता हे बॅटर एकदम योग्य आहे, हे बघा या पद्धतीची कन्सिस्टन्सी ही आपल्याला बॅटरची पाहिजे आहे। तर तेवढ्या 1 वाटीमधून आपल्याला 2 चमचे पाणी हे उरलेलं आहे। तर या पद्धतीने असा हलकासा आपल्याला या बॅटरमध्ये ब्रेड हा डीप करून घ्यायचा। मी एका पॅनवरती 2 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे आणि त्यावर अलगद असा हा ब्रेड सोडवून घेतला आहे। तर साधारणपणे 1.5 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला हा पलटवायचा आहे। याला जोपर्यंत खालच्या बाजूने गोल्डन ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत आपल्याला हा खालच्या बाजूने शेकवून घ्यायचा आहे। तर एक्स्ट्राचं तेल टाकायची गरज नाही आहे। तर आपण पॅनला जे कडेला तेल गेलेलं असतं, तर या पद्धतीने असा गोल पॅन फिरवून आपण ते ब्रेड खाली गेल्यानंतर ब्रेड हा सुटायला मदत होते। तर एकदम छान असा गोल्डन रंग एका बाजूने आलेला आहे। तर खालच्या बाजूने पण आपल्याला याच पद्धतीने असा ब्रेड शेकवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तळलेलं आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने असे मसाला ब्रेड करून एन्जॉय करू शकता, खूप टेस्टी लागतात। तर आता यावरती आपण थोडंसं पनीर किसून टाकू। तर पनीर घालणं हे एकदम ऑप्शनल आहे, तुमच्या मुलांना आवडत असेल किंवा तुम्हाला तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप केलं तरी चालेल। तर दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित असे हे ब्रेड गोल्डन रंगावरती शेकवून घेतलेले आहेत। आणि याच पद्धतीने आता मी सर्व मसाला ब्रेड हे बनवून घेणार आहे। तर आपण तयार केलेल्या 1 वाटी डाळीच्या पिठाच्या बॅटरमध्ये जवळजवळ 5 मसाला ब्रेड हे रेडी झालेले आहेत। तर एकदम सोपी आणि झटपट आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे।
तर तुम्ही हे ब्रेड टोमॅटो सॉससोबत किंवा कुठल्याही अशी ग्रीन चटणीसोबत ट्राय करू शकता, एन्जॉय करू शकता। तर मस्त असे आपले हे मसाला ब्रेड खाण्यासाठी रेडी आहेत। एकदम झटपट आणि एकदम टेस्टी अशी ही रेसिपी आहे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।